मंद्रुपमधील अल्पवयीन मुलगी 20 दिवसांपासून बेपत्ता असल्याने पोलिसांच्या कारभाराविरोधात नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच उपोषण केले। मंद्रुप येथील इंदिरानगर परिसरातील मुलगी नागम्मा लक्ष्मण मर्याईवाले ही अल्पवयीन मुलगी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बेपत्ता असून अद्याप तिचा शोध लागलेला नाही। त्यामुळे मंद्रुप पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले। आमच्या मुलीचा तातडीने शोध लावा अशी मागणी यावेळी कुटुंबियांनी केली। मिळालेल्या माहितीनुसार मंद्रुप येथील इंदिरानगर भागातील नागम्मा लक्ष्मण मर्याईवाले ही मुलगी बेपत्ता झाल्यापासून परिसरात चिंतेचे वातावरण आहे। मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेनंतर तातडीने मंद्रुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र तक्रार देऊन अनेक दिवस उलटले तरीही पोलिसांकडून तपासाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू असून आम्ही न्याय कोणाकडे मागायचा अशी व्यथा नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना मांडली। मुलगी बेपत्ता होऊन 20 दिवस झाले तरी पोलीस प्रशासन शांत आहे। अनेकदा विचारणा केली तरीही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेवटी हतबल होऊन आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले। या घटनेमुळे केवळ कुटुंबच नव्हे तर स्थानिक नागरिकांमध्येही मंद्रुप पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त होत आहे। एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने हद्दीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून शोध मोहीम तीव्र करावी अशी मागणी जोर धरत आहे। आता या उपोषणानंतर तरी पोलीस प्रशासनाला जाग येईल का आणि त्या अल्पवयीन मुलीचा शोध लागणार का याकडे लक्ष लागले आहे। लक्ष्मण भीमसेन मंद्रुप मर्याईवाले मुली जाऊन 15 तारखेला गेलेला आहे। 21 का 22 तारीख झालेला आहे। पोलीस काय तपास नाही करायला झाले की पोलिस काय तपास घेणं झाले ते रोज पोलीस स्टेशनमध्ये याचं बसायचं रोज तिथं चालूच आहे। शाळेची मुलगी नागम्मा 10वीला आहे आणि मुलीचा काय तपास नाही काय नाही याचं बसायचं उठायचं चालूच आहे। पोलिस काय तपास घेणं झाले ते परत काय तर आमच्या मुली आम्हाला सुकृत मिळायला पाहिजे लवकर। मी मशप्पा वजीर कोळी भटके मुक्त परिषदचे तालुका संयोजक। आज 15 तारखेला तक्रार दिलेली आहे। मग 15 तारखेपासून आज जवळजवळ 21 दिवस झाला आम्ही हेलपाटा मारून कट्याळाला पोलीस स्टेशनला। मग साहेबांनी मदत करायला बघताय बीट हवालदारने टाळाटाळी करतासारखा आम्हाला जवळजवळ इकडे तिकडे फिरून कटाळला। आम्ही सारखा आज आणतो उद्या आणतो, त्या क्वांटिटीची लोक येते त्या क्वांटिटीची लोक येते मध्ये लोक येते आणून देतो 2 दिवसांनी आणून देतो उद्या देतो परवा देतो असं टाळाटाळी झालं। 21 दिवस झाला आम्ही जीवाला कंटाळून आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलं आहे पोलीस स्टेशनच्या पुढं। साहेब काय निर्णय देईल म्हणून बसले आहे। मग आज ह्या लेकरांना म्हणजे ह्या आमच्या भटक्या समाज लोकांना शाळेला शिकवण्यासाठी यांनी शिकवतो आम्ही भटक्या मुक्त परिषदकडनं ह्या लोकांना घरोघरी जाऊन आम्ही शाळा शिकवा म्हणून मागं लागलो होतं। ह्या लोकांना आत्ता शाळेला टाकले की 8 वर्षाची 10 वर्षाची 9 वर्षाची असं 9वी 10वी शाळेला लेकरांचे असं जर व्हायला लागलं पुन्हा कोण शाळा शिकणार नाही हे लोक असं जर राहणार। त्याच्यामुळं आम्ही कळकळीची विनंती करतो ताबडतोब आमचं आम्हाला लेकरू आणून द्यायला पाहिजे। साहेबांनी एवढं काळजी घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही इथं बसलो।